मावशी तुमचं नाव काय? नाव जोरात बोला. वरिपा. महादेव इंगळे. हा बरं, तुमचं ही टाकी जी आहे तुमच्या घराजवळ ही कधीची आहे? ही बरेच लय दिवशी 50-60 वर्ष व्हायला लागले. तर आमच्या घरी मी एकलीच आहे, बाई माणूसच एकलं. थोडे लहान लहान पोरं येत. माग आधार नाही कोणाचा. आम्हाला टाकीचं भरपूर भेव वाटत. रात्रंदिवस भेव वाटत. लोकांच्या घरी 4 महिने आम्ही उन्हाळा पावसाळा झोपाय जातो. कशा ही टाकी कधीची आहे मामा? 50-60 वर्ष झाली. हा बरं, मग हिला पाडायचं काही पाडण्याचं परमिशन मागलं पण परमिशन पुढं दाखवू राहिली. शासन परमिशन देईन? उत्तर. अच्छा अच्छा, शासन परमिशन देईन. तुम्ही या गावचे? गावचे सरपंच नात्यानं बोलतोय. मी वारंवार पंचायत समितीला पाठपुरावा केला, विभागीय आयुक्ताला पाठपुरावा केला. मी बऱ्याच वेळा गेला, अधिकाऱ्यासोबत बोललो. अधिकारी म्हणतात एवढंच उत्तर देतात, बाबा मी वरती पाठवलं. बरोबर. बरे परमिशन मागायले तर मी 8 महिन्यापासून परमिशन मागतो, कारण मला जलजीवनची टाकी बनवायची इथं. आपल्याकडं जे आहे समजा जलजीवनचं, तर हे प्रस्ताव मंजूर आहे का? हो हो. अच्छा, टाकीचा प्रस्ताव आहे. मग मी विहीर कंप्लीट केली, सगळं काम कंप्लीट झालं. विहीर कंप्लीट केली आणि अर्धी गावातली पाईपलाईन कंप्लीट केली, अर्धी गावातली पाईपलाईन बाकी. तर गावातलं म्हणणं लोकांचं जे आहे तर त्याचे हो, तर पहिले टाकी पहिले बांधा म्हणतात आणि त्याच्यानंतर मग गावामध्ये राहिलेले अर्धी पाईपलाईन. टाकीसाठी दुसरीकडे जागा नाही का? नाही, आमच्या गावामध्ये टाकीसाठी जागा उपलब्ध नाही. फक्त टाकीसाठी जागा ही जुनी आहे. हिचं परमिशनच आम्हाला मिळत नाही. 8 वर्ष झाली साधारण? 50 ते 60 वर्ष झाले. मामा तुमच्या वयानुसार या टाकीला किती वर्ष झाले तुम्ही सांगू शकता? 50-60 वर्ष झाले. तर मग आजचंच काम आहे. 60 वर्ष झाले. आम्ही सरपंच होतो त्या टायमाला. त्या टायमात काम दगडी काम झालेलं आहे. आता त्या दगडी कामाचं कसं सिमेंट वगैरे समजा जीर्ण झालं. झालंय. आता ती पडण्याची शक्यता आहे. वारंवार जिल्हा परिषद